नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे, इट इज डिसीजेस कॉज बाय व्हायरसेस. सो फर्स्ट डिसीज इज infectious hepatitis or infectious jaundice. So it is a viral disease. आपल्याला माहिती आहे की hepatitis is caused by hepatitis virus. So hepatitis viral which occurs sporadically or epidemics, so affecting mainly children or young adults and transmitted by fecal oral route. म्हणजे फिकल मॅटरमधनं एखाद्या वॉटरमध्ये किंवा कशामध्ये व्हायरस एंटर होईल अँड इट विल कॉज इन्फेक्शन. सो दॅट इन्फेक्शन इज कॉल्ड ॲज हिपॅटायटिस or type A hepatitis. So type A hepatitis is caused by hepatitis A virus. Hepatitis A virus. So is a non-enveloped RNA virus. म्हणजे कुठल्याही टाईपचं याच्यावर इन्व्हलप प्रेझेंट नसते या व्हायरसमध्ये. सो इट इज अ नॉन एन्व्हलप्ड RNA virus belonging to the पिकोर्ना व्हायरसेस. पिकोर्ना म्हणजे पिको ही त्यांची रेंज आहे, जसं मायक्रो, नॅनो, पिको. तर ह्या स्केलवर आपण त्यांना मोजू शकतो. एवढी छोटी साईजचे व्हायरसेस आहेत आणि त्यांच्यामध्ये RNA ॲज अ जेनेटिक मटेरियल आहे. सो दॅट्स वाय दे आर नोन ॲज पिकोर्ना व्हायरसेस. सो विच वॉज ओरिजिनली डेझिग्नेटेड ॲज एंटेरोव्हायरस 72. So type A hepatitis virus occurs sporadically or as a outbreak. So which may be caused by contaminated food. फूडचं जर कंटॅमिनेशन झालेलं असेल तर वॉटरचं किंवा मिल्कचं, तर या कुठल्याही एखाद्या सोर्सचं कंटॅमिनेशन झाल्यामुळे हा व्हायरस स्प्रेड होऊ शकतो. ओव्हर क्राउडिंग, पुअर सॅनिटेशन फेवर्स इट्स स्प्रीड. ठीक आहे, जर एखादा एरिया ओव्हर क्राऊडेड असेल, सॅनिटायझेशन प्रॉपर नसेल त्या एरियामध्ये, तर चान्सेस असे आहेत की तिथं तो डिसीज जो आहे स्प्रेड होण्याचे जास्त आहेत. सो इट इज स्टार्टेड विथ इंजेक्शन ऑफ हिपॅटायटिस ए व्हायरस. जसं तुम्ही कन्झ्युम कराल हिपॅटायटिस ए व्हायरस विथ एनी सोर्स, जसं की फूड, वॉटर किंवा मिल्क, तर तिथनं त्याचं इन्फेक्शनची सायकल स्टार्ट होते. सो द व्हायरस देन मल्टिप्लाइड्स इन दी इंटेस्टिनल इपिथेलियल सेल्स. ज्या इंटेस्टाईनच्या इपिथेलियल सेल्स आहेत आपल्या बॉडीमधल्या ट्रॅकमधल्या, तर तिथं आधी मल्टिप्लिकेशन होईल. सो देन इट विल रिचेस टू लिव्हर. ठीक आहे, नंतर लिव्हरकडे तो डिसीज ट्रान्सफर होईल किंवा व्हायरस ट्रान्सफर होईल वाया हिमॅटोजिनस स्प्रीड, वाया ब्लड. ठीक आहे, ब्लड थ्रू तो ट्रान्समिट केला जाईल. म्हणजे माउथमध्ये एंटर झाल्यानंतर इंटेस्टिनल इपिथेलियममध्ये काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल आणि नंतर लिव्हरकडे तो डिसीज म्हणजेच व्हायरस ट्रान्सफर केला जाईल. त्याचा इन्क्युबेशन पिरियड जो आहे अराउंड किती आहे, 2 to 6 वीक्स. म्हणजे खूप जास्त इन्क्युबेशन पिरियड आहे. तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही किंवा इन्फेक्शन आपल्याला झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे. तर आता इन्फेक्शन झालेलं आहे तर काही सिम्पटम्स इथं तुम्हाला दिसतील. सो फिवर, दिस इज वन ऑफ द सिम्पटम. मॅलेस, ॲनोरेक्सिया, नॉशिया, वोमिटिंग अँड लिव्हर टेंडरनेस. तर हे काही कॉमन सिम्पटम्स आहेत. कुठले कुठले, फिवर होऊ शकतो, मॅलेस, ॲनोरेक्सिया, नॉशिया, वोमिटिंग अँड लिव्हर टेंडरनेस. तर हे काही सिम्पटम्स होऊ शकतात. सो विच आर फॉलोड बाय वन सेट ऑफ जॉन्डिस. ठीक आहे, नंतर जी कंडिशन आहे दॅट इज जॉन्डिस ही कंडिशन आहे. तिथं बाकीचे पिगमेंट्स तयार होतील, त्यामुळे स्किनचा कलर जो आहे तो येलो होईल. सो रिकव्हरी इज स्लो. सो इट टेक्स अराउंड 4 to 6 वीक्स. रिकव्हरी जर व्हायची असेल पेशंटची तर याला किती दिवस लागतील, 4 ते 6 वीक्स इथं लागतील. तर आपल्याला फक्त एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की डिसीज कोण कॉज करत आहे, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, कुठल्या रूटमधनं तो व्हायरस एंटर होत आहे, त्याचा कॉज काय आहे. तर ह्या फक्त बेसिक गोष्टी तुम्हाला डिसीजच्या इथं लक्षात ठेवायच्या आहेत. कारण खूप सारे डिसीजेस इथं दिलेले आहेत आपण एक्झाम्पलसाठी.
सो नेक्स्ट डिसीज इज पोलिओमायलिटिस. आता जवळपास हा संपल्यासारखाच आहे आपल्या कंट्रीमधनं पोलिओमायलिटिस. सो इट डिसीज इज कॉज बाय पोलिओ व्हायरस. सो अगेन इट इज अ नॉन इन्व्हलप आर एन ए व्हायरस. याच्यामध्ये पण इन्व्हलप नाही आहे आणि आर एन ए ॲज ए जेनेटिक मटेरियल आहे. सो अगेन ट्रान्समिटेड थ्रू फिकल ओरल रूट थ्रू कंटामिनेटेड वॉटर अँड फूड. सेम आहे जवळपास हिपॅटायटिस सारखंच याचा रूट जो आहे ट्रान्समिशनचा. सो इट इज अ स्पेरिकल पार्टिकल अबाउट 27 नॅनोमीटर डायमीटर. खूप जास्त स्मॉल आहे. सो सिंगल स्टँडर्ड जिनोम आहे. पॉझिटिव्ह सेन्स आर एन ए आहे. सो दे आर रेजिस्टंट टू एदर क्लोरोफॉर्मसाठी सुद्धा रेजिस्टंट आहे. बाईल देन प्रोटिओलायटिक एन्झाईम्स ऑफ इंटेस्टिनल कंटेंट्स अँड डिटर्जंट्स. महत्त्वाचे पॉईंट आहे, त्याच्यामुळेच तो इन्फेक्शन कॉज करू शकत आहे ना हा जो व्हायरस आहे. आणि इंटेस्टाईनमध्ये सुद्धा त्याचं डायजेशन होत नाही जरी प्रोटीन नेचरचा असला तरी. सो दे आर स्टेबल ॲट हायली ॲसिडिक pH. किती pHवर? अराउंड 3 pHवर सुद्धा तो स्टेबल राहू शकतो जरी प्रोटीनचा तयार झालेला असला तरी. सो इट कॅन सर्वाईव्ह इन फिसेस अराउंड 7 वीक्स. 7 वीकपर्यंत तो फिकल मॅटरमध्ये सर्वाईव्ह होऊ शकतो. सो इट कॅन बी इनॅक्टिवेटेड बाय हीट ॲट 55 डिग्री सेंटीग्रेड टू फॉर 30 मिनिट्स. आता फॉर्माल्डेट किंवा ऑक्सिडायझिंग डिसइन्फेक्टंट जे आहेत तर ते त्याला काय करू शकतात? डिस्ट्रॉय करू शकतात. ॲक्टिव्हिटी त्याची इनॅक्टिवेट करू शकतात. ओके, फॉर्माल्डेट अँड अदर डिसइन्फेक्टंट्स. सो क्लोरिनेशन ऑफ वॉटर किल्स द व्हायरस बट द ऑर्गॅनिक मॅटर डिलेज द इनॅक्टिव्हेशन. क्लोरिनेशन केल्यानंतर इनॅक्टिवेट होऊ शकतो व्हायरस किंवा किल केला जाऊ शकतो. किलिंग हा वर्ड प्रॉपर नाही आहे इथं, इनॅक्टिव्हेशन म्हणता येईल आपल्याला. सो ऑर्गॅनिक मॅटर जे आहे पण इंटरफेअर तिथं करू शकते, कारण व्हायरस जर पार्टिकल ऑर्गॅनिक मॅटरला बाइंड झालेला असला तर क्लोरिनेशन तिथं फारसा इफेक्ट करणार नाही, कारण त्यावर तो इंटरॅक्ट होणार नाही क्लोरीन जो आहे विथ व्हायरस पार्टिकल्स. सो द व्हायरस मल्टिप्लाइज इनिशियली इन द इपिथेलियल सेल्स ऑफ एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल जी आहे आपली त्यामध्ये आधी मल्टिप्लिकेशन होईल इपिथेलियल सेलमध्ये. देन lymphatic tissues. So it then enters into bloodstream and then infects central nervous system. याचा मेन टार्गेट आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. ब्लडस्ट्रीममध्ये इंटर झाल्यानंतर सरळ सरळ सेंट्रल नर्वस सिस्टीमवर तो अटॅक करेल. सो इट रिझल्ट्स इन टू पॅरालाइज बॉडी पार्ट्स. तुम्ही पाहिले असतील पोलिओ झालेले पीपल, पॅरालिसिस होतो त्यांच्या बॉडी पार्ट्सला. आता त्याच्यासाठी वॅक्सिन अवेलेबल आहे, त्यामुळे बऱ्यापैकी याचं इरॅडिकेशन झालेलं आहे. 2 टाईपचे वॅक्सिन्स आहेत, लाईव्ह आणि किल्ड पोलिओ वॅक्सिन्स आर यूज फॉर इम्युनायझेशन ऑफ चिल्ड्रन. सो किल्ड वॅक्सिन्स आर गिवन बाय इंजेक्शनने देऊ शकतात. सो कॉल्ड ॲज इनॅक्टिव्ह ऑर इंजेक्टेबल पोलिओ वॅक्सिन IPV. ठीक आहे, किल्ड वॅक्सिन जे आहे ते. सो लाईव्ह पोलिओ वॅक्सिन इज ॲडमिनिस्टर्ड ओरली अँड सो कॉल्ड ओरल पोलिओ वॅक्सिन. ठीक आहे, ह्या 2 टाईपच्या वॅक्सिन्स आहेत, ओरल पोलिओ वॅक्सिन किंवा इंजेक्टेबल पोलिओ वॅक्सिन. सो ओरल पोलिओ वॅक्सिन इज वाईडली यूज ॲट इट इज सेफ फॉर इम्युनायझेशन. सेफ आहे त्याच्यामुळे. सो हू हॅड proposed global eradication of poliomyelitis up to the year 2000. However, failure of collective immunization and poor public response in some countries have been set back to this objective. होऊन ठरवलं होतं की 2000 पर्यंत संपायचं, पण सर्वच जण काही आता वॅक्सिनेशन करत नाही, त्यामुळे वॅक्सिनेशन जर झालं नाही तर इरॅडिकेशन सुद्धा इथं होणार नाही. Then next disease is viral gastroenteritis. It is one of the most common disease of humans, affecting all age group, but most frequently the infants of age 1 to 11 month. ठीक आहे, हे एवढ्या एजचे जास्त अफेक्ट होऊ शकतात.
इथं नावच दिलेलं आहे डिसीजचं व्हायरल गॅस्ट्रो. गॅस्ट्रो म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहे. So it is believed that this viral disease is second in frequency to common cold. Common cold नंतर हा सेकंड आहे. जसं कॉमन कोल्ड मॅक्झिमम लोकांना होत राहतो, फ्रिक्वेन्सी जास्त आहे, तर त्याच्यानंतर ह्या डिसीजचा नंबर आपण लावू शकतो. सो मेजर कॉज ऑफ व्हायरल गॅस्ट्रोएंटरायटिस इज दी रोटाव्हायरस. रोटाव्हायरस हा वन ऑफ द मेजर कॉज आहे. सो फर्स्ट डिस्क्राईब जो आहे केलेला आहे इन 1973 इन ऑस्ट्रेलिया, रोटाव्हायरस. सो इट कंटेन्स सेगमेंटमध्ये डबल स्टँडर्ड RNA असतो आहे ना, छोटे छोटे सेगमेंट, इनर अँड आउटर कॅप्सिड बट नो इन्व्हॉल्व. कॅप्सिड आहे त्यांच्याकडे व्हायरसकडे, बट त्याच्याकडे काय नाही आहे, इन्व्हॉल्व नाही आहे. ठीक आहे, इन्व्हॉल्व व्हायरसकडे नाही आहे. सेगमेंटेड डबल स्टँडर्ड RNA व्हायरसमध्ये असतो. So it is a member of family Reoviridae and is named for its circular appearance as a rotavirus. Circular, ठीक आहे, सर्क्युलर दिसत आहे, रोटेटिंग असल्यासारखा रोटा व्हायरस. सो दे आर ट्रान्समिटेड बाय कंटामिनेटेड वॉटर अँड फूड. पुन्हा तोच मोड आहे. सो दे रेप्लिकेट दी अप्पर इंटेस्टिनल इपिथेलियल सेल्स. ठीक आहे, अप्पर इंटेस्टिनल इपिथेलियल सेल जे आहे, तर तिथं त्याचं मल्टिप्लिकेशन होणार आणि रिझल्ट्स इन टू माल ॲब्सॉर्प्शन प्रॉपर होणार नाही. सो इम्पेअरमेंट ऑफ सोडियम ट्रान्सपोर्ट, देन फायनली वॉमिटिंग, watery diarrhea and low degree fever which persist for about a week. सिंपल सिम्पटम्स आहेत, जास्त ॲब्सॉर्प्शन होणार नाही बॉडीमध्ये, माल ॲब्सॉर्प्शन म्हणता येईल. इम्पेअरमेंट ऑफ सोडियम ट्रान्सपोर्ट, सोडियमचा जो ट्रान्सपोर्ट आहे बॉडीमध्ये तो होणार नाही. वॉमिटिंग त्याच्यामुळे होईल, डायरिया होईल, वॉटरी डायरिया, लो डिग्री फेवर पण तिथं असू शकतो फॉर अबाउट अ वीक. सिव्हिअर डिहायड्रेशन सुद्धा याच्यामुळे होऊ शकतो आणि अल्टिमेटली डेथ सुद्धा होऊ शकते इफ वी डू नॉट टेक प्रिकॉशन्स. तर इन्क्युबेशन पिरियड जो आहे किती आहे, 18 to 48 hours. इट इज सेल्फ लिमिटिंग, स्वतःच रिकवर होतो. ट्रीटमेंट इज डिझाईन टू प्रोव्हाइड रिलीफ थ्रू द यूज ऑफ ओरल फ्लुइड. साखरेचं पाणी वगैरे देतो ना आपण, ORS फ्लुइड वगैरे देतो आपण, आयसोटोनिक लिक्विड्स, ॲनॅल्जेसिक्स अँड अँटी पर्सिस्टालिक एजंट्स. तर हे काही म्हणजे ओरल थेरपीज आहेत जे आपण तिथं देतो. ओरल फ्लुइड किंवा आयसोटोनिक लिक्विड, ॲनॅल्जेसिक्स किंवा अँटी पर्सिस्टाल्टिक एजंट्स. नेक्स्ट डिसीजेस जे आहेत, डिसीजेस कॉज बाय प्रोटोझोआ. So more than 65,000 species of protozoa have been described so far, but only a few of them cause disease in human beings. ठीक, फार कमी आहेत की जे डिसीजेस काय करतात, ह्युमन बेईंगमध्ये कॉज करतात. सो दिस प्रोटोझोआ पर्टिक्युलरली इन द फॉर्म ऑफ सिस्ट are resistant to chlorination than bacteria and may appear in chlorinated water. म्हणजे क्लोरिनेटेड वॉटरमध्ये सुद्धा प्रोटोझोआ असू शकतात. सो द स्टोमॅच ॲसिड डिस्ट्रॉय ट्रोपोझॉइड्स बट डज नॉट अफेक्ट दी सिस्ट. ओके, हा फॉर्म आहे त्याचा सायकलमधला ट्रोपोझॉइड्स. सिस्टसुद्धा त्याचा रेजिस्टंट फॉर्म आहे. सो देअरफॉर आफ्टर पॅसेज थ्रू स्टोमॅचमधनं पास झाल्यानंतर अँड स्मॉल इंटेस्टाईन, सिस्ट रप्चर होतील आणि त्यामधनं अमिबॉइड ट्रोपोझॉइड्स जे आहेत रिलीज करतील. ओके, सो इन दी कोलॉन अमिबॉइड ट्रोपोझॉइड्स फॉर्म आहे त्याचा सायकलमधला. सो द ट्रोपोझॉइड्स फीड ऑन नॉर्मल फ्लोरा, बॅक्टेरिया वगैरे जे असतील आपल्या इंटेस्टाईनमधले, सो ऑफ लार्ज इंटेस्टाईन अँड मल्टिप्लाय असेक्स्युअली टू फॉर्म लार्ज पॉप्युलेशन दॅट इन्वेड दी इंटेस्टिनल म्युकोझा. इंटेस्टिनल म्युकोझाला अल्टिमेटली काय करेल, तो इन्व्हेट करेल. ठीक आहे. आता जे काही स्टोमॅचचं ॲसिड आहे ते कुणाला किल करू शकत आहे, ट्रोपोझाईडला किल करत आहे, पण सिस्ट हा त्याचा असा फॉर्म आहे की तो किल केला जाणार नाही आहे. त्यामुळे काय होईल, आता स्टोमॅचमधनं पास झालेलं जर आता सिस्ट नंतर स्मॉल इंटेस्टाईनमधनं पास झालं
तर शिस्टचं काय होईल, रप्चर होईल आणि त्याच्यामुळे काय होईल, तिथनं अमिबॉइड ज्या ट्रोपोझॉइट्स आहेत त्या रिलीज होतील कुठं, कोलॉनमध्ये. आणि ट्रोपोझॉइट जे आहेत त्या तिथला जो कोलॉनमधले किंवा लार्ज इंटेस्टाईनमधले बॅक्टेरिया आहेत त्यांचं काय करतील, कन्झम्पशन करतील आणि तिथं त्यांचं मल्टिप्लिकेशन होईल बाय मीन्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर तिथं जे लार्ज पॉप्युलेशन तयार झालेलं आहे दॅट विल इन्व्हेट, त्याच्या इंटर करतील, ते कशामध्ये इंटर करतील, इंटेस्टिनल म्युकोजामध्ये इंटर करतील. So filtration or boiling of water is usually necessary to eliminate the cyst from water. म्हणून डॉक्टर वगैरे रेकमेंड करतात की फिल्टर्ड वॉटर प्या त्यावेळेस, किंवा बॉइल्ड वॉटर जे आहे त्यावेळेस घ्यायला पाहिजे. सो दे आर युजली ट्रान्समिटेड बाय ड्रिंकिंग ऑफ वॉटर अँड फूड विथ फिसेस. फिकल मॅटर पुन्हा जर त्याच्यामध्ये आलं तर चान्सेस आहेत कन्झम्पशनचे, आणि कन्झम्पशन जर झालं तर इन्फेक्शनचे. So, but it can also be transmitted indirectly through contact with dirty hands. Dirty hand म्हणजे कोणाला जर झालेलं असेल, त्याचे हँड जर डर्टी असतील किंवा असा ऑब्जेक्ट एखादा, तर त्या थ्रू सुद्धा तो ट्रान्समिट होऊ शकतो. सो कॉन्टॅक्ट विथ कंटॅमिनेटेड वॉटर लाईक वॉशिंग और ब्रशिंग टीथ इन वॉटर फ्रॉम कंटॅमिनेटेड सोर्स. ठीक आहे, ह्या सुद्धा ॲक्टिव्हिटी रिस्पॉन्सिबल आहेत. So ingesting vegetables washed in such water can also lead to infection. ठीक आहे, म्हणजे ड्रिंक करणंच जरुरी नाही आहे. वॉशिंग जरी केलं माउथचं, टीथचं ब्रशिंग जर सुद्धा केलं कंटामिनेटेड वॉटरनी, किंवा व्हेजिटेबल जरी वॉश केलेले असले तरी हा डिसीज ट्रान्समिट होऊ शकतो. सो फ्लाईज अँड कॉक्रोचेस कॅन बी मेकॅनिकल वेक्टर्स फॉर प्रोटोझोन डिसीजेस. कॉकरोच हा एक मेजर आहे, कारण फ्लाईज सुद्धा एक मेजर आहे. तुम्हाला माहिती आहे, फिकल मॅटरवर ते कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि फूडवर सुद्धा ते कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतात. सो प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ अमिबिक डिसीजेस कॅन बी अचीव बाय इम्प्रूव्हिंग environmental as well as food sanitation. So following are some common amoebic diseases. So giardiasis, आता अमिबा जे आहेत त्याचे टाईप आहेत, हे त्याच्या काही स्पेसिस आहेत, इथं जिनस आहेत वेगवेगळ्या. सो गायडियासिस इज कॉमनली डिटेक्टेड प्रोटोझोन डिसीज ऑफ द इंटेस्टिनल ट्रॅक ऑफ ह्युमन्स, सो स्पेशली चिल्ड्रन. सो द casual agent of disease is Giardia lamblia. So it is a flagellated protozoan. कोण आहे, Giardia lamblia. It is one of the causative agent. सो सिम्टम्स मे पर्सिस्ट फॉर वीकपर्यंत सिम्टम्स राहू शकतात. इन्क्लूड्स इन्फ्लेमेशन ऑफ इंटेस्टाईन, देन फ्लॅट्युलन्स, देन गॅस्ट्रिक क्रॅम्प तुमच्या गॅस्ट्रिक एरियामध्ये होती. फोल स्मेलिंग, वॉटरी डायरिया, स्मेल जो आहे तो खूप फोल येईल. देन डिहायड्रेशन तिथं होण्याचे चान्सेस आहेत, वॉटर कंटेंट बॉडीमधनं लॉस होतील. वेट लॉस. तर हे काही सिम्टम्स आहेत की जे पर्सिस्ट होतील ड्युरिंग दिस डिसीज. कुठले इन्फ्लेमेशन ऑफ इंटेस्टाईन असेल, देन फ्लॅट्युलन्स असेल, गॅस्ट्रिक क्रॅम्प्स असतील, फोल स्मेलिंग वॉटरी डायरिया असेल, डिहायड्रेशन, वेट लॉस. देन न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज आर कॉमन इन इन्फेक्टेड चिल्ड्रन. न्यूट्रिशनल डेफिशियन्सी ही काय आहे, कॉमन आहे की ज्यांच्यामध्ये काय झालेलं आहे, पॅरासाईट त्यांच्या बॉडीमध्ये इंटर झालेलं आहे. सो बिकॉज पॅरासाईट ड्रास्टिकली रिड्युसेस ॲब्सॉर्प्शन. सो युजली डायग्नोसिस ऑफ गायडिसिस इज मेड बाय मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ ट्रोपोझॉइट्स. त्याचे ट्रोपोझॉइट जो फॉर्म आहे किंवा त्याची सिस्ट, तर यांचं मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन केल्यानंतर इन फ्रेशली पास फिकल मटेरियल रिझल्ट्स इन टू डायग्नोसिस. स्ट्रिंग टेस्ट कॅन ऑल्सो बी यूज फॉर डायग्नोसिस. ही टेस्ट तिथे यूज केली जाऊ शकते. देन क्विनॅक्रिन, फ्युरॅझोलिडिन, मेट्रोनिडाझॉल आर द ड्रग्स ऑफ चॉईस फॉर ट्रीटिंग गायर्डियासिस. तर ह्या काही डिसीजेस जे आहेत गायर्डियासिस
तर याच्या ट्रीटमेंटसाठी ह्या ड्रग्स रेकमेंड केलेले आहे. हा तुम्ही ऐकलेलंच आहे अमिबिक डिसेंट्री. सो इट इज अमिबियासिस. सो अमिबियासिस इज स्प्रेड बाय इंजेक्शन ऑफ फूड अँड water which is contaminated with इंटामिबा हिस्टोलाइटिका. ठीक आहे, इंटामिबा हिस्टोलाइटिका इज रिस्पॉन्सिबल फॉर अमिबियासिस. सो सिम्टम्स कॅन रेंज फ्रॉम माइल्ड डायरिया टू डिसेंट्री. ठीक आहे, साधा डायरिया तर डिसेंट्रीपर्यंत सुद्धा होऊ शकते विथ ब्लड म्युकस इन स्टूल. स्टूलमध्ये फ्युकल मॅटरमध्ये काय असेल, ब्लड असेल किंवा खूप जास्त म्युकस असेल. Then patient may have abdominal tenderness, so many bowel movement per day and dehydration from excess fluid loss. तर हे काही इथं सिम्टम्स दिसू शकतात आपल्याला. ॲबडॉमिनल टेंडरनेस, then many bowel movements per day and dehydration from excessive fluid loss. So this organism has ability to destroy host tissues and penetrate deep into the wall of large intestine. So can also cause ulcers. जर आतमध्ये जर तो पेनिट्रेट झाला तर अल्सर सुद्धा तिथं होऊ शकतो. सो अमिबाज एंटर दी ब्लड वेसल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर काही स्टेजमध्ये ब्लड वेसलमध्ये सुद्धा एंटर होऊ शकतो. कॅन ट्रॅव्हल टू अदर टिश्यूज लाईक लिव्हर अँड कॉजेस फिटल ॲप्सेसेस. लिव्हरमध्ये गेल्यानंतर अजून फिटल कंडिशन तिथं होऊ शकते. सो फाइंडिंग ट्रोपोझाइट्स और सिस्ट इन फिकल मॅटर इट इज वन ऑफ द लॅबोरेटरी डायग्नोसिस फॉर दिस डिसीज. So serological test can also be used for diagnosis when affecting area are outside the word tract and the patient is not passing or maybe. तर त्यावेळेला सेरोलॉजिकल डायग्नोसिस सुद्धा केलं जाऊ शकते. मेट्रोनिडाझॉल अँड पॅरामोमाइन आर कॉमनली यूज फॉर किमोथेरपी. ओके, पॅरामोमायसिन जे आहे तर हे इथं यूज केले जाऊ शकतात अमिबियासिसच्या ट्रीटमेंटसाठी किंवा किमोथेरपीसाठी. नेक्स्ट डिसीज इज बालंटिडियासिस. So it is the intestinal disease caused by Balantidium coli. Okay, Balantidium coli, it is responsible for causing this disease, Balantidium coli. So the only ciliated protozoan that causes human disease. तर हा एकमेव सिलिएटेड प्रोटोझोन आहे की जो काय करत आहे, डिसीज कॉज करत आहे. सो बॅलन्टिडियम कोलाय इज द लार्जेस्ट प्रोटोझोन. साईज बघा किती आहे, 100 to 70 मायक्रोमीटर. सो इट इन्फेक्ट्स दी ह्युमन्स, की त्यामधला सगळ्यात लार्जेस्ट आहे हा. सो मोस्ट ऑफ द इन्फेक्शन्स आर हॉक्स बट समटाइम्स ॲप्सेसेस अँड रेग्युलर अल्सरेशन्स आर फॉर्म. ॲप्सेसेस होऊ शकतात किंवा रेग्युलर अल्सरेशनसुद्धा तिथं होऊ शकते. सो सिम्टम्स ऑफ डिसीजेस आर सिमिलर टू दोज of that amoebic dysentery. So the diagnosis of balantidial infections depends on laboratory detection of trophozoites in liquid stool. लिक्विड स्टूलमध्ये त्याचं डिटेक्शन जर केलं तर तिथं हा डिसीज कन्फर्म आपण करू शकतो. सो टेट्रासायक्लिन अँड मेट्रोनिडाझोल आर यूज टू ट्रीट दी इन्फेक्शन. So prevention can be achieved by good sanitation and avoiding contact with pigs, so which serve as a reservoir of infection. Then cyclosporiasis. So cyclosporiasis is the infection of pathogenic protozoan, again Cyclospora सेटेन्सिस जो आहे तर हा रिस्पॉन्सिबल आहे सायक्लोस्पोरा सेटेन्सिस. So after incubation period of 7 days, symptoms of disease appear. So that include watery diarrhea, nausea, then abdominal cramps, then bloating and vomiting. So these are the conditions.
So this is last for about 1 to 2 weeks. So but in some cases it may exist for weeks and often become relapsing. ठीक आहे. किती दिवस राहू शकतो? 1 ते 2 वीक पर्यंत राहू शकतो आणि जास्तही राहू शकतो काही कंडिशनमध्ये. सो debilitating आहे disease for immunosuppressed people such as AIDS and पेशंट. म्हणजे एड्स ज्यांच्यामध्ये झालेला आहे की ज्यांची इम्युनिटी काय झालेली आहे, सप्रेस झालेली आहे, तर त्या कंडिशनमध्ये हा कसा असतो, डेबिलिटेटिंग कंडिशन ती असू शकते. देन क्रिप्टोस्पोरिडिओसिस, क्रिप्टोस्पोरिओ and a cryptosporidiosis. So this disease is caused by two protozoan species, Cryptosporidium parvum, Cryptosporidium parvum. Pronunciation लक्षात ठेवा, Cryptosporidium parvum, Cryptosporidium coccidiae. Okay, coccidiae. So the mode of transmission, symptoms and preventive means are similar to amoebic dysentery. Amoebic dysentery मध्ये जसं दिसते तर त्या पद्धतीनंच ट्रान्समिशन होत आहे, सिम्पटम्स सुद्धा तसेच दिसतात आणि प्रिव्हेन्शन सुद्धा आपण तसं करू शकतो. तर हे डिसीजेस तुम्हाला फक्त त्यांचे डिसीज कॉजिंग एजंट कोण आहे महत्त्वाचं, त्याचे सिम्पटम्स काय आहे ना, त्याचा मोड कशा पद्धतीनं तो ट्रान्समिट होतो, त्याचं डायग्नोसिस काय, शॉर्टमध्ये एकेका लाईनमध्ये तुम्हाला ते सर्व लक्षात ठेवायचं आहे. बॅक्टेरियल असो, व्हायरल असो किंवा प्रोटोझोअल डिसीजेस असो. आणि पुन्हा पुन्हा हे वाचून काढायचं आहे, टेबल तयार करा, डिसीज कुठला आहे, त्याचं पॉझिटिव्ह एजंट काय आहे, त्याचे सिम्पटम काय आहेत. तर ह्या पद्धतीनं जरी टेबल तुम्ही तयार केला, बघा इथं अशा पद्धतीनं टेबल तयार करू शकता तुम्ही. सो डिसीज कुठल्या टाईपचा डिसीज आहे, पॉझिटिव्ह एजंट, मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे कशा पद्धतीने तो ट्रान्सफर होतो, फिकल मॅटरमधनं वॉटरमध्ये, सिम्पटम्स, बरेचसे पॉईंट तुम्ही इथं ॲड करू शकता है ना. जसं की म्हणजे ट्रीटमेंट काय यूज करतो आपण, डायग्नोसिस कसं करतो, तर असे टेबल तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. आणि पुन्हा पुन्हा रिवाईज करावं लागतील. काही काही गोष्टी अशा असतात की त्यांना जास्त वेळ द्यावा लागते. तर इन्फॉर्मेटिव्ह आहे हा कन्सेप्ट, तर त्यामुळे याला तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचावं लागेल. ठीक आहे, बाकीचे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.